शहाण्या माणसानं कोर्टाची पायरी चढू नये असं म्हणतात, परंतु कोर्टाची पायरी चढण्याची वेळ थेट एका घोडीवर आली आहे। एका कुख्यात गुंडाच्या एन्काउंटर प्रकरणी पोलिसांनी या मुक्या प्राण्याला ताब्यात घेतलं। त्यामुळे प्रत्येक सुनावणीला या घोडीला कोर्टामध्ये हेलपाटे मारावे लागतायत। पाहूयात। कोर्टाचे खेटे, घोडीचे हेलपाटे। एन्काउंटर प्रकरणी घोडीला घेतलं ताब्यात। सुनावणीसाठी घोडीच्या कोर्टात खेपा। मावळमधली ही घोडी प्रत्येक सुनावणीला कोर्टात जाते। तुम्ही म्हणाल मुक्या प्राण्याची कसली सुनावणी? तर गोष्ट अशी आहे की मावळ तालुक्यातल्या तळेगाव दाभाडे इथं श्याम दाभाडे हा कुख्यात गुंड होता। त्याने अनेक गुन्हे केले आणि या गुन्ह्यांमुळेच पोलिसांनी त्याचा एन्काउंटर केला। मात्र त्यावेळी तो ज्या घोडीवरून रपेट मारत होता त्या घोडीला सुद्धा पोलिसांनी आरोपी केलं आणि ताब्यात घेतलं। त्यामुळे प्रत्येक सुनावणीला या घोडीला कोर्टाचा हेलपाटा मारावा लागतोय। या घोडीचं नाव पिल्लू आहे। या घोडीवरूनच गुंड श्याम दाभाडे नेहमीच रपेट मारायचा। मात्र श्याम दाभाडेच्या एन्काउंटर नंतर पोलिसांनी घोडीलाच ताब्यात घेतलं। खरं तर एखाद्या गुन्ह्यात आरोपीच्या गाड्या, घरं अशी प्रॉपर्टी जमा केली जाते। कालांतराने या प्रॉपर्टीचा पोलीस लिलाव करतात किंवा त्या सरकार जमा होतात। मात्र श्याम दाभाडे प्रकरणात थेट पिल्लू नावाची घोडी ताब्यात घेण्यात आली। मुक जनावर असल्यानं पोलिसांना तिचा लिलाव देखील करता येत नाही। त्यामुळे पोलिसांनी या पिल्लू नावाच्या घोडीची मावळमधल्या संत तुकाराम महाराज गोशाळा इथं रवानगी केली। 2017 पासून ही पिल्लू घोडी याच गोशाळेत आहे। या घोडीचा सर्व खर्च या गोशाळेचे संचालक रुपेश गराडे करतात। घोडीला सुद्धा त्या गुन्ह्यामध्ये आरोपी केले गेले होते। तो जे काही आरोपी होते त्यांनी त्या घोडीचा वापर केला असं पोलिसांचं म्हणणं आहे। आणि मग त्याला नंतर त्या घोडीला सुद्धा आरोपी केल्यानंतर तिला आपल्या पोलीस सांभाळासाठी संत तुकाराम गोशाळेमध्ये सोडलेला आहे। शासनाला आपण एवढीच मागणी करेन की 7 वर्ष आम्ही मनोभावी तिची सेवा केली, सांभाळ केला आहे। शासनाने तिचा इथून पुढचा खर्च उचलावा ही शासनाला माझी विनंती राहील। कारण की तिला आरोपी केलेले गेलेले आहे। आरोपीला जेवढी सुविधा बाकीच्या ठिकाणी असते तशी तिलाही या ठिकाणी सुविधा मिळावी हीच माझी नम्र विनंती राहील। श्याम दाभाडे एन्काउंटर प्रकरणाला आता 8 वर्ष उलटून गेली। मात्र आजही ज्या दिवशी सुनावणी असते त्या दिवशी या घोडीला थेट कोर्टात घेऊन जावं लागतं किंवा घोडी व्यवस्थित आहे का याची खातरजमा करण्यासाठी कोर्टातून काही लोक पाहणीसाठी येतात। सामान्यतः कोर्ट म्हटलं की आपण 4 हात लांबच राहतो। मात्र या पिल्लू नावाच्या घोडीच्या नशिबी कोर्टाच्या फेऱ्या मारण्याची वेळ आली आहे। चैत्राली राजापूरकर, झी 24 तास, मावळ।